मोदी संकल्पनेतून गरीब गरजू रुग्ण व नागरिकांसाठी अत्यल्प दरात धुळे जिल्ह्यातील स्वस्त औषध कार्य जेनेरिक औषध धुळे येथे सुरू झाले आहे। आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता नेहरूनगर वाडीभोकर रोडवरील नेहरूनगर हनुमान मंदिराजवळ मेडिसिन दुकानाचे उद्घाटन करण्यात आले। ताई सौ कांताबाई शेटे व पुष्पाताई निकुम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी कुणाल शेटे, भारती शेटे, तुषार बदाने, हेमंत वाघ, सौ निशा वाघ, शशिकांत निकुम, विशाखा निकुम, हेमंत निकुम, अनिता निकुम, ज्ञानेश्वर बाविस्कर, नरेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। सदर या जनहित स्वस्त औषधी कार्य जेनेरिक मेडिसिन स्टोर्स येथे रुग्ण, नागरिक, गरीब गरजूंनी संपर्क साधून या अत्यल्प कमी दराचा औषधींचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। स्वस्त दरात म्हणजेच 30 ते 70% सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध असून अनेक ब्रँडेड कंपनींचे औषधे येथे उपलब्ध आहेत। या ठिकाणी साध्यातल्या साध्या तापापासून ते कॅन्सरपर्यंतच्या रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, जेणेकरून रुग्णांना, नागरिकांना एका औषधासाठी वन फिरावे लागते व तेही काही ठिकाणी उपलब्ध होत नाही। तरी यासाठी जेनेरिक औषधी स्टोर्स येथे सर्व प्रकारची औषधी उपलब्ध असून यासाठी आपल्या औषधांसाठी नोंदणी देखील करू शकतात, जेणेकरून आपल्याला औषध वेळेवर उपलब्ध होईल। सर्व नामांकित कंपनीचे जेनेरिक औषध बाजारात उपलब्ध असून त्यासाठी नागरिक, गरीब गरजू रुग्णांनी 80 फुटी रोड डॉक्टर सुभाष भामरेंच्या दवाखान्यासमोर हॉटेल पंकज बाजूला आरोग्य स्वस्त औषधी कार्य जेनेरिक मेडिसिन व नेहरूनगर हनुमान मंदिर लगत असलेल्या जनहित स्वस्त औषधी कार्य जेनेरिक मेडिसिन स्टोर्स मेडिकल यांच्याशी संपर्क साधून आपले औषधी खरेदी करावेत असे आवाहन यावेळेस करण्यात आले। जनहित आरोग्य स्वस्त औषधी कार्य जेनेरिक मेडिसिन दुकानातर्फे सदर आवाहन करण्यात आले आहे। संपर्कासाठी तुषार बदाने, मोबाईल नंबर 9860355115, हेमंत वाघ 9423932001, ज्ञानेश्वर बाविस्कर 8888005895 यांच्याशी संपर्क साधावा। नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित आज येथे जनहित स्वस्त औषधी कार्य या जेनेरिक मेडिकलचे उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला आहे। या आपल्या मेडिकलवर 30 ते 70% स्वस्त औषधी 70% दरात स्वस्त औषधे उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे इथे सगळे कंटेन वाईज मेडिसिन मिळतील। बाहेर जे ब्रँडेड 80 रुपयाला जे आपल्याला बाहेर मिळतील औषधे तेच आपल्या इथे 20 ते 22 रुपयापर्यंत उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे साध्यातल्या साध्या तापापासून तर कॅन्सर सारख्या असाध्य रोगापर्यंत आपल्याकडे मेडिसिन उपलब्ध आहेत। तरी लोकांनी आपल्या या सेवेचा लाभ घ्यावा व आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती। Of our medical opening is there. The name of the medical is जनहित स्वस्त औषधी सेवा कार्य. So everyone be present on the medical. 14/10/2018 रोजी जनहित सेवा औषधी कार्य स्वस्त औषधी कार्य या जेनेरिक मेडिसिन यांचा समारंभ करण्यात येत आहे। तरी आपण एकदा मेडिकलवर येऊन या स्वस्त औषध यांची स्वस्त औषधांची रेट यांची खात्री करून घ्यावी। ज्ञानेश्वर विक्रम बाविस्कर। आज दिनांक 14/10/2018 रोजी आपण या देवपूर विभागात उत्तरमुखी मारुती नेहरू चौकात आपण जनहित औषधी म्हणून मेडिकल ओपन करत आहोत। याच्यात जो रेट आहे ते स्वस्त औषधी म्हणून नियोजित केले गेले। म्हणजे बाहेर जे आपले जे ब्रँडेड औषधी ते कम से कम 70-80% महाग भेटतात, ते आपल्याकडे स्वस्त भेटते ते। आणि ते जे बाहेर कम से कम 70-75 सिप्ला वगैरे ब्रँडेड जे कंपनी आहेत त्याच आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या संपूर्णपणे म्हणजे आपल्याकडे स्वस्त भेटतील ते। एकदा तुम्ही औषध येऊन भेट द्यावी ही नम्र विनंती।
जनहित संकल्पनेवर आधारित स्वस्त औषधी सेवा नरेंद्र मोदी साहेबांनी, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 2017-18 साली जो बजेट पास केलेला होता त्याच्यात स्वस्त औषधीला खूप महत्त्व दिलेले होते व ते लोकांसमोर आणण्याचा त्यांचा एक मानस होता व त्यांनी या माध्यमातून आपल्या पुढे लोकांपुढे व जनतेपुढे हे स्वस्त औषधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती कांताबाई शेटे व पुष्पाबाई निकुम यांच्या हस्ते हा समारोह पार पडला आहे व लोकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावे व 30 ते 70% सेवेचा फायदा घ्यावा, जेणेकरून त्यांचे 2 पैसे वाचतील आणि जनरिक औषधांचा त्यांना लाभ होईल। स्वस्त औषधी कार्य या मेडिकलची ओपनिंग झाली आहे। तरी आपल्याकडे 30 ते 70% डिस्काउंट या प्रमाणे स्वस्त दरात आपल्याकडे औषधं मिळतील। बरेच ब्रँडेड कंपनीचे औषधं हे आपल्याकडे कमी रेटमध्ये उपलब्ध होतील। तसेच बरेच विचारतात की जनरिक औषधं काय आहेत, हा प्रश्न बरेच लोकांना उपलब्ध होतो की हा काय आहे जनरिक हा गव्हर्नमेंटचा एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न पार पडला की त्याचा बॉन्ड पूर्ण झाला की ते जनरिकमध्ये अवेलेबल होतं। आपल्याकडे म्हणजे टॅबलेटचं नाव निसिप प्लस ही जी टॅबलेट आहे ती बाहेर 53 रुपीजला असेल तर तीच आपल्याकडे 20 रुपीला आपल्याकडे उपलब्ध होती। तसेच साध्या तापापासून तर कॅन्सरच्या आजारापर्यंत असे बरेच औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत। तरी जनतेने याचा लाभ घ्यावा ही विनंती।